नारंगाव या ठिकाणी ग्लोबल कृषी प्रदर्शन दिनांक 8 ते 11 जानेवारी 2026 या दरम्यान भरले आहे। या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण सुलतान नावाचा बोकड आणि विविध प्रकारच्या कोंबड्यांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात। कंच पहा मित्रांनो, मल्चिंग पेपरवर कोथिंबीर केली आहे। काल मला कोण भेटलं? नमस्कार। पहा मित्रांनो, तळ्यात असलेले कोंबड्यांचे खोराडे आणि त्याची विष्ठा खाली पडल्यावर, कोंबड्यांची विष्ठा खाली पडल्यावर तेच माशांना खाद्य म्हणून तयार होते। त्याला काय म्हणतात? झुकिनी। ही झुकिनीची शेती। ही नंतर पिवळी होते का? ते काय? स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी। हे पहाच्या नवीन कोबीचा प्रकार आहे हा।
बगर ते लावायचं ना. हे काळा टोमॅटो इकडे आहे, त्यानंतर लाल भेंडी, वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काळा टोमॅटो, भेंडी, काशिला लिमा, बटाटा, कुंफरी, निळकंठ, हा हे बघा फ्लॉवर मध्ये पण प्रकार आलेला आहे की आपण जांभळी फ्लॉवर पाहतोय. आजपर्यंत आपण सफेदच खाल्लेली आहे. आता पहिल्यांदा वेगळी लाल कोबी आहे पहा, जांभळी फ्लॉवर, लाल कोबी, हे पहा पिवळी सुद्धा फ्लॉवर आहे या ठिकाणी, पिवळी सुद्धा फ्लॉवर आहे, लाल कोबी आहे, लाल कोबी आहे इकडे, गुलाबी मुळा, कोणत्या कलरचा आहे मुळा? गुलाबी कलरचा मुळा आहे. मुळा कुठे आहे? हा मुळा खाली आहे ना, पण मुळा पहा गुलाबी कलरचा आहे. ते पण दिसतंय का? गुलाबी कलर आहे पहा. वर्टिकल बाल्कनी गार्डन, देशी बियाणे बँक पहा कशी असते, सुंदर असं. हे सगळं गावरान पद्धतीचं आपलं देशी बियाणे बँक पहा, सुंदर अशा पद्धतीने. कोंबडी, कोंबडी पालन, हायड्रोपोनिक्स एक नंबर. हा हे मशरूम आपण खातो, मशरूम ते पाणी कमी पडलं वाटतं आता. ग्लोबल कृषी प्रदर्शनातील विशेष आकर्षण म्हणजे इथे आलेल्या विविध जातीच्या प्रजातीच्या कोंबड्या. आणि याची क्वालिटी बेस्ट आहे.
इजिप्त मधली ही जात आणि ही आपली रेड आयलंड रोड आहे ना, ही दोन्ही क्रॉस करून सोनाली आपल्या देशात तयार झाली, या बाहेरच्या देशात झाली. तिकडची प्युअर आहे. हा, ही तिकडची पिवळी आहे. आपण ओरिजिनल ब्रीड मागवतो. त्याच्यानंतर एक मागवली इंग्लंडमध्ये, ही पण 250च्या आसपास अंडी घालते. त्याचं बॉडी वेट फक्त जास्त होतं. मग ती सोनाली आपण ह्या दोन्हींचं त्या दोन्हींचा क्रॉस करून आपल्या देशात सोनाली तयार झाली. याची 1 महिन्याची पिल्लं देतो आपण 150 रुपयाने. 1 दिवसाचं आत्ता देत नाही आहे, कारण त्याचं प्रोडक्शन एवढ्या प्रमाणात नाही आहे. हे आत्ता मार्केटमध्ये लॉन्च केलं. चेक नाही करून देत ते काय. एक दिवसाच्या याच्यात काय फॅन्सी पीस आहे. ब्रह्मा सिल्की फॅन्सी पीस आहे. डबल आहे का पायापर्यंत काय ते असं ना, कुत्र आल्यावर त्याला पळत चेक टॅप पेन धरेल कुत्र मगच. सर 1 मिनिट फोटो काढू आपण. गेल्या वेळेस फोटो अंडे घेतले काढले टर्की, गिनी 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 फाऊल, गिनी फाऊल, अशील, गिरिराज, सोनाली कावेरी आणि ही कावेरी. सर्व जातीच्या कोंबडे या ठिकाणी पाहायला मिळतात कृषी प्रदर्शनामध्ये. गावात म्हणलं त्याला शाळा फारच लोन देते तुझ्या वरून कातडे गेलाय चला सांडाव. हो बॅलन्स असावे लागतात. आता भौतिक म्हणजे काय, त्याच्यातलं वाळूचं कण, त्या मातीचे कण. जैविक म्हणजे काय, त्याच्यातलं जे जीवजंतू. जमीन ही जिवंत आहे. आणि रासायनिकमध्ये सुद्धा खनिजं येतात. हे सगळं इनबॅलन्स झालेलं आहे. याचा जर बॅलन्स आपल्याला करायचा असेल तर जमिनीमध्ये पहिल्यांदा आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन हा वाढवला पाहिजे. जमिनीमध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन 5% असावा लागतो, तो सॉईल त्यांच्याकडे पण माहिती नाही. ही अंडी उगवण्याची मशीन आहे का? हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे. असं अंड्यांचं भुणं वगैरे होतं ऑटोमॅटिकली. असे 2 स्ट्राईप आहेत 100-100चे. खालच्या साईडला आपल्याला पाणी ठेवावं लागतं आर्द्रतेसाठी. पिल्लू झाल्यावर खाली सोडायचं. हां नाही तिथंच राहील. मग त्याच्यानंतर आपल्याला बाहेर काढता येतं. 21 दिवसाच्या नंतर आपल्याला बाहेर काढता येतं. आता हे यांचे 5वा दिवस आहे.
ते खातं निघालंय मग मागून. संजीवनी जीवाणूश्वरी व गांडूळ कथेचे स्पॉन्सर आहेत वास्तवनी आणि प्रॉडक्ट शिरगाव डॉक्टर आदेश काशीकर. त्याचबरोबर सबसिडी स्पॉन्सर आहेत स्पॉन्सर आहेत मयूर हॉटेल मंचर श्री रवी जाधवकर तसेच काहीतरी उपाययोजना करू शकतो. पाण्याचा दिवसेंदिवस पुरवठा कमी होत चाललेला आहे. पंजाबचा जर विचार केला तर भूगर्भ साठा आहे ते खूप कमी होत चाललेला आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा योग्य वेळेत जे काही शेतीचे ऑपरेशन्स आहेत ते जर सर्व काही योग्य वेळेत झाले तर ही जे होणारं नुकसान आहे याला आपण नक्कीच कमी करू शकतो. आता या काही ज्या समस्या आहेत त्या समस्येवर सोल्युशन म्हणून व्हिडिओ घेत हे लावल्यानंतर ना हे बियाणं किती दिवसाचं पाहिजे रोप लागवड योग्य चालू पाण्यावर ओल्या ठिकाणी कुठलं सोल्युशन लागेल ते रनिंगवर चादर काम करतो. वितळलं लिक्विड झालं की डायरेक्ट असं प्रेस करून दाबून लावायचं. हे झालं लिकेज बंद. परमनंट जॉईंट टाकी खाली करायचं काम नाही. तुम्हाला असं अँगल लावायचा, हुक लावायचा, फोटो फ्रेम लावायचा, भिंतीला होल मारायची आवश्यकता नाही. बॅक साईड लावून दे, चिकटून द्या भिंतीला. सुकल्यावर 30 किलोपर्यंतचं वजन उचलतं. टिनाचे पत्रे, सिमेंटचे पत्रे, ड्रिपचे पाईपलाईन, छत्ताचे डाबर, स्लॅबचे लिकेज वापरून बघायचं. मिल्किंग मशीन त्यांचं बी तुम्हाला जात आहे तुम्ही वडगाव सांगितलं कारण 1 किलो 25,000 असेल. ठीक आहे मला कॉन्टॅक्ट नंबर आहे आहे ना. हां वडगाव सांगितलं आपलं जे इन कॉलेज आहे ना त्याच्या मागच्या साईड तुमचा 80 बोर
चला, अशा पद्धतीने कृषी प्रदर्शन पूर्ण पाहून झालेलं आहे.